दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन. पोलिसांनी 50 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतलं. नागपुरात संचारबंदी लागू. नागपुरात तणावपूर्ण शांतता. पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर. दंगा नियंत्रण पथक देखील घटनास्थळी. पोलिसांचा मोठा बंदोबस्त. औरंगजेब प्रकरण समोर का आणलं गेलं? कळलं का? वातावरण चिघळवण्यामध्ये सरकार प्रोत्साहन देत आहे. जाळपोळीच्या घटनेनंतर अंबादास दानवे यांची सरकारवर टीका. मुख्यमंत्र्यांचं शहर शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नीचं निधन. भारती पवार या शरद पवार यांच्या भाऊजाई. भारती पवार यांच्या पार्थिवावर आज 12 वाजता अंत्यसंस्कार. अंत्यसंस्काराला शरद पवार आणि अजित पवार देखील उपस्थित राहणार. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज फैसला. कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात. मोबाईलमधला डेटा देखील डिलीट केला. वकील असीम सरोदे यांचा आरोप. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही. मात्र कबरीला एएसआयनं 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिल्यानं राज्य सरकारला देखील संरक्षण देणं अनिवार्य. फडणवीसांकडून स्पष्ट. बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करण्याची हीच वेळ. समझने वाले को इशारा काफी है. औरंगजेबाच्या कबरीवर नितेश राणे यांचं भाष्य. औरंगजेब क्रूर शासक होता. त्याची कबर उघडून टाकण्याची मागणी योग्यच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. शिंदेंचा हल्लाबोल. औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी शिंदेंनी तारीख आणि जागा सांगावी. कोल्हापुरातील भाजपचे आमदार टी राजा यांचं शिंदेंना आवाहन. औरंग्याच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा. तिथलं पर्यटन वाढेल. भाजपचे नेते सुनील देवधर यांची भूमिका. हिंदुत्ववादीच लोक सत्तेत, मग कबर हटवण्यास अडवलंय कुणी? खासदार संजय राऊतांचा सवाल. सरकारनं ही कबर हटवावी. तुम्ही शासकीय अध्यादेश काढा. हिंमत आहे का? राऊतांचा सवाल. सण उत्सवामध्ये द्वेष पसरवण्याचं हिंदुत्ववादी संघटनांकडून काम सुरू. राज्यभरामध्ये होणाऱ्या आंदोलनांवर वडेट्टीवार यांची टीका. राज्यातील इतर प्रश्न महत्वाचे की औरंगजेबाची कबर महत्वाची? अमोल मिटकरी यांचा सवाल. तर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको ही हिंदूंची भावना. नितेश राणे यांचं वक्तव्य. औरंगजेबाचं थडगं पण असू नये. क्रूर व्यक्तीची कुठलीही निशाणी असू नये. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. औरंग्याच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षानं जय शिवराय म्हणू नये. जयंत पाटलांच्या पोस्टवर मंत्री नितेश राणे यांची टीका. हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा. जयंत पाटलांची पोस्ट. बरं झालं पक्ष फुटला. 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य. धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुप्रिया सुळेंची टीका. बायकोच्या आडून सर्व उद्योग करणाऱ्या आणखी एका मंत्र्याची 6 महिन्यात विकेट पडणार. पक्षाच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. सुळेंचा रोख नक्की कुणाकडे? चर्चांना उधाण. येत्या काळामध्ये कुणाची विकेट जाईल हे काळच ठरवेल. ते महाविकास आघाडीचं सरकार नाही. आमचे सगळे मंत्री सक्षम. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींसह नितेश राणेंची प्रतिक्रिया. आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार. त्यासाठी भाजपचेच काही लोक आम्हाला माहिती पुरवतायत. सुप्रिया सुळेनंतर संजय राऊतांचा मोठा दावा. ब्रह्मदेव आले तरी 5 वर्ष सरकारला कुणीही धक्का लावू शकत नाही. विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट मंत्री. जयकुमार रावल यांनी प्रतिभा पाटलांची देखील जमीन लाटली. सर्व माहिती फडणवीसांना पाठवणार. संजय राऊतांची माहिती. माजी आमदार अनिल गोटेंची मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात तक्रार. रावल यांनी शासनाची 2,65,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप. माहितीच्या 4 मंत्र्यांविरोधातील पुरावे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिले. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती अँटी करप्शनला देखील दिली आहे. रोहित पवार यांची माहिती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. बावनकुळेंचं वक्तव्य. तर सपकाळांचं वक्तव्य व्यक्तिगत नाही. भाई जगताप यांचं स्पष्टीकरण. नारायण राणे सत्तेमुळे काँग्रेसच्या जवळ आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राणेंवर टीका. लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करणार, मात्र बंद करणार नाही. 5 वर्षाचा जाहीरनामा असतो. महिलांना 2100 देणार. अजित पवारांची माहिती. मंत्री जयकुमार गोरेंविरोधात आमदार रोहित पवार यांच्याकडून हक्कभंग प्रस्ताव. अधिवेशनादरम्यान सभागृहाला खोटी माहिती देत दिशाभूल केल्याचा आरोप. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रस्ताव दाखल. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशी उमेदवार. तर राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर.